काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापकीय अध्यक्ष अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण झाल्याचे आता आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिजित दिपके जे आहेत भारतामध्ये आल्यानंतर मात्र विविध ठिकाणी त्यांच्या मोठ्या जाहीर सभा झाल्या, विविध ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेले, दिल्ली असेल, पुणे असेल, आता जयपूरमध्ये त्या ठिकाणी त्यांचे आंदोलन होतं, त्या ठिकाणी मात्र काही लोकांकडून त्याला मारहाण झाल्याची आता चर्चा आहे आणि आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून ते देखील पाहिलेले आहे। त्याचमुळे आज छत्रपती संभाजीनगरच्या येथील वाळूज पंढरपूर या ठिकाणी मात्र हेच अभिजित दिपके यांचे घर आहे। या घराच्या भोवती मात्र आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलाय, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे मात्र आता पोलीस देखील अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसापूर्वी जेव्हा अभिजित दिपके याच्या आई वडिलांची शंका निर्माण केली होती की माझ्या मुलाला मारहाण होऊ शकते, तोच शंका कुठेतरी आता सत्य होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने अभिजित दिपके यांना धक्काबुक्की देखील झालेली ते आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्यामुळे मात्र त्याच्या आई वडिलांची काही शंका उपस्थित केल्या त्या आज मात्र समोर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मधले मोठा बंदोबस्त या ठिकाणी त्याच्या घराच्या भोवती लावलेला आहे, जेणेकरून पुढील अनर्थ होऊ नये यासाठी मात्र प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।